मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही चाललो आहोत गागोद्याला बैलगाडा शर्यतींना. आमचे साहेब आहेत रोहन सर, आपल्या खास तलोजावरून बैल घेऊन येणार आहे. आता ते तर आलेत तिकडे, पण आम्हालाच लेट झाला जायला. हे कसले गेलेले कुठे मॅचिंग वगैरे. कुठे गेला तू? आता उठला सा. अरे बोला रे, मला वाटलं आता 9 वाजलेत, बघते आता 2 वाजलेत आणि आता चिन्नू पण आलेला आहे. आता आम्ही चाललो, तिघ जण तर झालोत आम्ही. आता बघू पुढे जाऊन कोण कोण अजून येते. राज येते का राहुल येते? राज फिक्स आहे. राज आहे ना, मग राज एक आहे. आणि बघू आता राहुल पण येते का, मग ते आले का निघू. रोहन सर येऊन थांबलेत तिकडे, मला फोन आलता. बघू कोण कोण येते आणि कोण कोण कसं काय. लेट तर जाम झालंय, चल जाऊ. चाललो आता मित्रांनो, आम्ही निघालो. आमच्या बरोबर आहे आता राहुल लाड, राज टँकर. आम्ही निघालो बैलगाडा शर्यतीला. चला, तू काय आलं का तुझ्या बैलगाडा बैलांच्या मित्रांनो, आता आम्ही वाकरूच्या केटी आलो. गारवा कसला लागतंय, थंडी नुसती. 3 वाजले तरी कशी थंडी आहे ना. 3 वाजले तरी स्वेटर घालावं लागत असतो. बस. मित्रांनो, आता 5 मिनिटात पोहोचू आम्ही. जवळ झालो. गर्दी बघा किती मित्रांनो, बघा गर्दी जाम आहे. मित्रांनो, आपण आता आलो शर्यतीच्या वरती. बघा वरती आलोच आपण. गाड्या पार करतो. फुल म्हणजे रोड ची वाट लागल्या पूर्ण. रोड बघशील तर असलं मोठे खड्ड्याच्या रोड मध्ये. बघूया, जाऊ पुढे आपण. बैल बघा, सगळी बैल इकडे लावली. ज्याने त्याने बैल उभी केली तिकडं. ही जोडी कुठली तरी आहे, जिंकलेली वाटते. चल वादळ बादल तिकडे, वादळ चल. राहुल हे जपू ना, सुटून पण येत आपल्याला माहित नाही असला. आपण पेन कर वाटतंय. गलती तर माहोल जाम आहे, माहोल तापा. याला गर्दी बघू शकता, लय गर्दी आहे. आतमध्ये पण आपल्याला बघायला पण भेटणार ना असं वाटतंय. वरती जाऊ झाडावर. मामा इथं बसलाय. मामाच्या साईडला सीट आहे का बघू. चल, मामाच्या सीटवर झाला लगेच. पण तू चल तिथं मामाच्या बसू. तू बसशील मामाच्या साईडच्या सीटवर. कुठे मामा इथं. हे बघ इथे पुढे जाऊ. आपली माणसं तिकडे खाली आहेत, पुढे आहेत. तिकडे जाऊ. बदलापूरला गेला आणि गेला डायरेक्ट गेला ह्याच्यात.
एक नंबर केला होऊन त्यांनी कोण पाडणार नाही पाहिजे आतमध्ये बाहेर लोक असतात हातात पाडतात तिथं. रोहन सरांना शक्य रोहन सर एवढं भेटतच नाही. फुल सेफ्टी फुल सेफ्टी. गाड्या बांधतात काय सोडतात तिथं आहेत बोलतात तिथे जाऊन चला लोक कुठं कुठं. रोहन सर काय भेटलं नाही अजून. इथं लागले जातात जोड्या तिथून नंतर फोटो सुटतात. याला इथून सुटतात का पुढे इथून फोटो सुटतात. गर्दी होऊ शकता आलाय बाई आपले लागवड आहे बघ ना. मित्रांनो इथून शर्यत चालू होतात. इथे सगळे लाईनीत सगळे उभे आहेत. आम्ही इकडे पोचता वाजता राहुल आपण पोचता वाजता रोहन सर गेले झाली त्यांची एवढा आलो चालत इकडे. आता इकडे पेंटकर माणसं आहेत इकडे लाईनीत लागलेत. तो जाम डामशा आहे डामशा आहे. हॅलो तो डामशा जाम लागले तिकडचा हा आपल्या अंगावर नाही तर नशीब आता हा सुटून यायचा आपल्या अंगावर. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला रडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गा. करण अर्जुनला बघायला लोक बघा तुम्ही. बेकार इकडचा बैल चकारला तर आला आमच्या अंगावर. तू पाठी पालाने सोय होती आपल्याला. इकडचा बैल चकारला असत तर इकडचा बैल चकारला असं बोललो. हा दुसरी लागले आता दुसरी दाखवतो. राम विशाल व्हायचा बैल आहे. राम विशालाचा काका हो बाबा हा गाड्या हो हे भाई आपण तुमचा बैल. जाम तुफान गर्दी आणि जरा सांभाळून शर्तीने येतात तुम्ही. पडाल वगैरे काय बैल वगैरे अंगावर येतात. सीन झाला असं दोघं तिघं पडली खाली. तर मित्रांनो बैलगाडी बघायला आलो आपण आपला एक बैल घेऊन आलोय बिनजोड. त्याला बैल जोडी पाहिजे. बिनजोड आहे तो बिनजोड. माझा बैल
आता निघतो आहो मित्रांनो. मनीष दादाचे काही रोशन सर भेटले नाही. अप्लाय क्लिअर. सुरू माझ्या वाटले का शरीर उतरलो खाली आणि आता इथं आलो वाकर फाट्यावर. तर अख्खा केस बिस लाल आणि अख्खा लाल चेहरा लाल झालाय. तर आता वाकर फाट्यावर वाकर फाट्यावरचा रोड पण खराब आहे आणि ट्रॉफिक पण जाम ट्रॉफिक लागली. मला तर वाटतं येशील ट्रॉफिक बैलगाड्या शर्यतली. राजा तुला वाटतंय नाही? मित्रांचा आपला 14 तारखेला ब्लॉग येईल फार्म हाऊसचा. तेव्हा राज कायंकरचा बर्थडे पण आहे. तो बोलतोय फार्म हाऊस मी बुक करतो, बाकी खर्च तुम्ही करा. ठीक आहे चालेल. तर तेव्हा चॅलेंज येऊ, चॅलेंज आपण नवीन नवीन चॅलेंज असतील आपले तेव्हा. मित्रांनो आता चाललेलो घरी. वाटत आपल्याला साईबाबाची पालखी लागले. तर आता आपली पेनची पण गेले. काय तर पेनची कधी पोचत? हा मंगळ पेनची पोचल. आणि ही कुठली माहिती नाही, पण कासू विभागाची वाटते. तर पेनवाल्यांची पोचल मंगळवारी पोचल. तर रायदा पण जाणार आहे. तो आज रात्री जाईल बसले. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. खाली आता आपण आलो, रोहन सर काय भेटले नाही. नाश्ता वगैरे करून झाले. आता सोडा प्यायला आलो आम्ही. तर काय काय मागवलं? सोड्याला मी मागवलाय 4 लेमन आणि 1 आईस्क्रीम सोडा. एकटाच 1 मॅन आर्मी. पडशील. अरे कहना क्या चाहते हो? सडली चालू होतं शर्यतींना काय एवढे मजा आली, पण काय गर्दी जाम त्यामुळे एवढा मागायला काय भेटला नाही मला. जाम गर्दी आहे. बघू काय घर शनिवार असतात ते पण ट्राय करू जायचं. नाही पुढच्याला आपला प्लॅनच वेगळा आहे. पुढच्याला 14 तारीख आहे, राजदाचा बर्थडे आहे. अरे हो प्लॅनच वेगळा आपला. 14 तारखेला काय प्लॅन आहे? काय प्लॅन म्हणजे आपण फार्म हाऊस बुक करणार आहे. बाकी खर्च आपला. ठीक आहे जाऊ मग. आपला ब्लॉग पण येईल आणि नवीन नवीन तुम्हाला एंटरटेनमेंट करायला भेटेल. ठीक आहे 14 तारखेला जाऊ. फार्म हाऊसचा ब्लॉग होईल. जाऊ आपण. मित्रांनो आम्ही मागाशी आलो. मग आता डायरेक्ट झोपला. आता आम्ही जेवायला चाललो. बस साई सहार हॉटेल केबलला हे बघा. मित्रांनो आता आपण गाडी चाललो आणि जाम गार लागतंय. हा काय ऐकत नाही. हा तर मी मध्ये बसतोय. तो तर राजला उभ घ्यायच्या. राज उभ कशी माझी उभ घे बोललो. पण आता बघू आपण जाऊ हॉटेलला. जेऊ बिऊ मस्त. बिल 2,500 होईल. राजकारण ऐकत नाही. एकटा भरील म्हणताय. चला बघू आपण जाऊ.
मित्रांनो आलो आम्ही आता हॉटेलला. कधीपासून चालू यायचं आहे, जेव्हा हॉटेल झाला तेव्हापासून यायचा प्रयत्न करतो. यायला भेटत नव्हता पण आज आम्ही आलो हॉटेलला. बघू आता कशी टेस्ट वगैरे हॉटेलचं तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो व्हिडिओ वगैरे टाकू आम्ही. एक नंबर आहे. तर इथे द्वारकामध्ये असं बनवलं आहे साईबाबांच्या हॉटेलमध्येच आहे. तर दाखवतो आता आम्ही आलो. हॉटेलमध्ये मस्त साईबाबांचं मंदिर तयार केलं आहे. म्हणजे असं चाललेलं आहे यायचं आमचं. एक नंबर बनवला आहे. ॲक्च्युली कसा वाटला? एक नंबर बनवला तू आलो पण काहीतरी वरती आहे वरती. एक नंबर. इकडे बाकी पाठीमागं हॉटेल आहे. तर जेवायला जावं पण थोड्या वेळात. म्हणून बोललो पहिले पाय पडून जाऊ जर नॉनव्हेज खाल्ला तर म्हणून. अरे आधीच राहुल लेट आला आणि आता मग टाइमपास करते फोटो. अरे राहुल वाजता 10:30 लवकर चला जेवायला भूक लागली जामच होता. आयफोन घेतलेला आहे. आयफोन 16 काढ आणि बघा चल. मित्रांनो आपण पोहोचलो. बघूया गर्दी तर फुल आहे. फुल म्हणजे फुल गर्दी आहे. बघा आपला टेबल कुठं फुल. बघा फुल गर्दी आहे का भरलाय. बघा एकदम प्रॉपर केलं म्हणजे प्रॉपर. आम्ही मित्रांनो हॉटेलमध्ये आलो तर आम्ही काहीतरी ऑर्डर करायचं आहे. काय करायचं ऑर्डर? व्हेज काय? व्हेज मी मांसाहारी करू शकता. एकदम पाण्याचं वगैरे एकदम प्रॉपर सगळं आहे. काय बोलतो तांबे नाही सोन्याचं ते तांब्याचं नाही बोलतो त्याला. सोना आहे तो तांबा नाही. तर मागवत आम्ही ऑर्डर देतोय. बघू कसं काय. काय बनवला हॉटेल एकदम इंटेरियर वगैरे एकदम वाटतं जरा जुन्या काळासारखं एकदम बनवलं. एक नंबर वाटते. हॉटेल होऊन जवळ 3-4 महिने झाले असतील. तेव्हापासून आम्ही यायचं ठरलेला पण आज आलो आम्ही प्रथमच. आज पण कधीपासून बोलायला जायचं आहे तर चल जाऊ. परत बोललो तर आज त्या बड्डे वेळी जाऊ बोललो चल बोललो आधी जाऊ नये आपण. तर देशपांडकर आहे तर नाही तर देशपांडकर असणार आहे की नाही बड्डेला काय व्हायचं आहे. प्लॅन तर वेगळाच चाललं आहे. तर राज बघते अजून काय अजून कन्फ्यूज आहे फुल काय घ्यायचं आणि काय नाही. कारण हे म्हणजे हॉटेलसारखंच एकदम आहे पद्धतशीर आहे खाणं वगैरे. हे बाबा जेवायला आलास ना? चल कसं वाटलं हॉटेल? काय काय खाणं हे का आवडेल तुला? काय मागवतो तू मागव ना. थंड बोलकर दिसते. स्टार्टर आलाय. काय बघलं स्टार्टरमध्ये? सुरू काय बघलं? पाकिस्तानचे इंडियन चिल्ली वाटतं. इंडियन चिल्ली मागवलेली आहे. टेस्ट कसं आहे तुम्ही काय आहे सांग कशी टेस्ट आहे? कशी आहे नक्की का? तू कशी आहे? मस्त आहे. खाऊन बघ. हा मी टेस्ट करतो. ते आलेत मित्रांनो. ठाण्यावरून खास मित्रांनो आलेलं आहे. चला जेवतो आता. जेवण झालंय बघा. जेवत आहे खोबरी
हे कोपरी बघा. इकडं माणसं जेवत आहेत अजून. माझं जेवण झालेलं आहे. मित्रांनो बिल आले बघा. मित्र आता जेवलं मस्त बिल आला 2195 गॅलरीत आलं. सो मित्रांनो आता आपण जेवण वगैरे झालेलं आहे आणि पहाटे आम्ही आलो बाल्कनी पण तुम्ही बघू शकता. एक नंबर. इथं पण सिटिंग अरेंजमेंट आहे सगळे आणि इथून तर पूर्ण डोंगरच आहे पलीकडे. जेवण वगैरे झालंय. पोरं आपले इथे शूट करत फोटोशूट. आता सगळे आयफोनवाले तर काय ऐकत नाही. नंतर बनकर मग आयफोन घेते आता काय ऐकत नाही गडी. तर चला आता बाहेर एकदम हॉटेलच्या बाहेर फोटो काढू जरा आणि मग निघू घरी. आता वाजत 12 वाजायला आले. जाऊन झोपायचं उद्या कामाला जायचं आहे. तिनू शाळा आहे ना उद्या. त्यामुळे आता निघालो तर आम्ही आता जेवण वगैरे. हॉटेल तर एकदम क्लास आहे पण जेवण हॉटेलसारखं वाटलं नाही. ते असतं ना जे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणजे वाटला ना एकदम असं. आमचा चिनू एरियाशी भारी जेवण बनवतो. हॉटेलची सर्व्हिस एक नंबर आहे. सर्व्हिस एक नंबर आहे. सर्व्हिसच्या बाबतीत नाही एवढं काय पण हॉटेल दिसायला भारी आहे. हां पण टेस्ट जरा थोडासा मसाला कमी होता आणि मीठ ट्रेंड दिल्यावर मिठाला पण जरा खारट पण नव्हता. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? लिंबू आणि कांदा एक नंबर होता. एक नंबर. त्यात तोड नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की आमचा चिनू यापेक्षा चांगलं जेवण बनवतो आहे. म्हणजे सर्व्हिस वगैरे सगळं क्लास आहे पण थोडंसं त्यांनी अजून जेवणामध्ये थोडंसं अजून हे केलं पाहिजे. वगैरेच केलं पाहिजे. बाकीचं चांगलं आहे. ठीक आहे चला आता निघतोय. आता बघू काय प्लॅन आहे पुढचा. 12 तर वाजलेत. चलो काय करायचं होता कारण झालं सगळं. आता निघतो आम्ही घरी जायला. आता काय प्लॅन नाही. वरनं पान खायला जायचं तर पान खाऊन डायरेक्ट घरी जाऊ झोपू. पान आणि पाठी चंद्र बघा पुढे बघा. खाल्ला मित्र हे बघा. आता मला दाखवतो. हे बघा हा काढतोय चंद्रचा फोटो वाटतो. चंद्र. चला मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. चॅनलला आपल्या लाईक करा, सबस्क्राईब करा. आता चालू झोपायला आता. तर चला बाय बाय.